गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। आढेव तालुका पंढरपूर येथे 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी अखेर पंचक कल्याणक प्रतिष्ठापनेचे आयोजन करण्यात आलंय। जैन धर्मशास्त्रानुसार जैन गुरूंच्या सानिध्यातच व मंत्रोच्चाराद्वारे स्थापना करावी अशी धर्म मान्यता असल्यानं पंचक कल्याण प्रतिष्ठेसाठी जैन धर्मीयांचे गुरु आचार्य शिरोमणी व अध्यात्मक योगी 107 विशुद्ध सागर महाराज 30 साधूंसह मध्य प्रदेशहून चालत येत आहेत। तसेच याच परिसरात मंगल विहार करणारे आचार्य सुयोग सागर ससंघ व 40 महाराज देखील कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। उद्यापासून सुरू होणाऱ्या या पंचक कल्याण प्रतिष्ठापनेची सारी तयारी पूर्ण झाली असून कार्यक्रमाच्या ठिकाणी भव्य शामियाना उभारण्यात आलाय। त्याचबरोबर मंदिराच्या समोरील प्रांगणात यज्ञ विधीसाठी देखील सर्व धार्मिक संकेतांचे पालन करीत तयारी करण्यात आली आहे। या ठिकाणी डॉक्टर शीतल शाह यांच्या माध्यमातून आढेव तालुका पंढरपूर येथे मकराणा मार्बलमध्ये 40 बाय 80 लांबी रुंदीचे मंदिर साकारण्यात आले। बांधकामात कोणत्याही प्रकारच्या लोखंडी व लाकडी वस्तूंचा वापर न करता केवळ राजस्थानी मकराणा मार्बलमध्ये अतिशय नेत्रदीपक मंदिर असून राजस्थानी कारागिराच्या मार्फत मंदिराची जडणघडण करून सुबक कलाकृतीने मंदिराचे कोरीव काम करून उभारणी केली आहे। या भगवान श्री 1008 मुनी सुव्रतनाथ तीर्थकारांची स्थापना मंदिरामध्ये करण्यासाठी 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी अखेर पंचकल्याणक प्रतिष्ठेचे आयोजन करण्यात आलेले आहे। या आयोजनासाठी सकल जैन समाजातील स्वयंसेवक सज्ज झाले आहेत। तसेच जैन मुनींचे पंढरीच्या सीमेवर सांगोला रोड येथे स्वागत करून सांगोला चौक ते वीर सागर नगर अशी भव्य शोभायात्रा शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी निघणार आहे। या आयोजनाबाबत माहिती देताना पहा काय म्हणाले डॉक्टर शीतल शाह। डॉक्टर शीतल शाह, आढेव येथे मी माझं एक मंदिर बांधलेलं आहे आणि त्या मंदिराचं प्रतिष्ठान म्हणजे पंचकल्याण महोत्सव 1 ते 5 फेब्रुवारीपर्यंत आहे। तर ह्या महोत्सवासाठी दूरदूरचे साधू 41 साधू येणार आहेत आणि त्यासाठी तुम्ही सर्व दर्शनाचा लाभ घ्यावा आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा हे मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो। राजस्थानी मकराणा मार्बलातून या मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे। देशभरातून अनेक साधू चालत पंढरपूरकडे येत आहेत असं सांगितलं जात आहे। पंढरपूरकरांबरोबरच महाराष्ट्रातील अनेक जैन समाज बांधव या ठिकाणी येणार आहेत। देशभरातून विदेशातून देखील येणार असतात। खूप लांबून येणार कारण ह्या साधूंचा खूप प्रभाव आहे, त्यामुळे खूप दूरदूरचे लोक या ठिकाणी येणार आणि पूर्ण मंदिर मार्बलमध्ये बांधलेलं आहे आणि मुनीश्वरत भगवंतांची 41 इंची उंची या मंदिरामध्ये प्रतिष्ठित केलेली आहे। या सर्वांचा जो विधी असतो 5 दिवसाचा पंचकल्याण तो या ठिकाणी स्वामीजींच्या महाराजांच्या हस्ते होणार आहे। 1 ते 5 फेब्रुवारी कालावधीत हे आयोजन आहे। हां, 1 ते 5 फेब्रुवारी कालावधीत आयोजन आहे। मातृपितृत्वाची काहीतरी तुम्हाला भूमिका यात पार पाडण्याची कसं असतं 5 दिवस भगवंताचे सर्व रूप त्या ठिकाणी सादर होतात। सुरुवातीला माता पिता कोण, इंद्राणी कोण, कुबेर कोण, या प्रत्येकाचं एक पद दिलेलं आहे आणि प्रत्येक दिवशी एकेका दिवसाचं महत्त्व आहे। तर त्या दिवशी पहिल्या दिवशी जन्म कल्याण आहे की त्या दिवशी महाराजांचा जन्म होतो, नंतर त्यांचं दीक्षा ज्ञान राज्याभिषेक होतो, नंतर दीक्षा होती, नंतर ज्ञान कल्याण होतं, ज्ञान झाल्यानंतर त्यांना मोक्ष प्राप्त होतो। हे 5 विधी हे संस्कार आम्ही मूर्तीवर घडवतो आणि नंतर ती मूर्ती पूजनीसाठी योग्य आहे।
उद्या पंढरपुरात भव्य शोभायात्रा काढली जाणार आहे असं समजते, काय सांगा? हा, महाराजांचं आगमन नांदणीपासून ते चालत आलेले आहेत आणि त्याचं स्वागत आम्ही सांगोला चौकात करणार आहोत. सर्व जैन समाज त्या ठिकाणी असणार आहे आणि त्याचं पूर्ण स्वागत करत आम्ही त्यांना वीरसागर नगरमध्ये त्यांचा पाहुणचार आहे, त्या ठिकाणी ते दर्शन घेऊन पुढच्या ठिकाणी नंतर पडे मंदिर, नंतर जुनं मंदिर जे महाद्वारातलं आहे त्या ठिकाणी दर्शन घेऊन परत ते आडीवकडं येणार आहे. तर देशभरातून राज्यभरातून जैन समाज बांधव या ठिकाणी येत आहेत. जैन मुनीश्वर चालत येत आहेत, काही जैन साधक येत आहेत. प्रशासनाकडून इथं ज्या तुम्हाला सोयीसुविधा आवश्यक आहेत त्याबाबत पूर्ण सहकार्य झालं आहे? झालं काय कुठल्याही कुणाचाही काय त्रास झालेला नाही. सगळ्यांनी ताबडतोब शब्द टाकला की सगळं आम्हाला सहकार्य केलेलं आहे. पोलीस डिपार्टमेंटने केलं आहे, बाकीच्या सगळ्या लोकांनी कुठलीही अडचण आलेली नाही.